नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज गुंतवणुकीचा एक वेगळा ऑप्शन आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. हा ऑप्शन आहे बॅलन्स फंडचा. हा बॅलन्स फंड म्हणजे नेमकं काय आहे आणि तो कशा प्रकारे वर्क होतो, कशा प्रकारे आपल्याला फायदा देऊन जातो, या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. सर, तुमचं स्वागत. आणि एक नवीन ऑप्शन, एक किंबहुना आपण काय म्हणूया, एक वेगळा ऑप्शन लोकांच्या समोर ठेवतोय. तर त्या अनुषंगाने आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊया की बॅलन्स फंड म्हणजे नेमकं काय. त्यासाठीचे आपले सुरुवातीचे 2 मुद्दे बघूया. बॅलन्स फंड योजनेतील गुंतवणूक शेअर बाजार, कर्ज रोखे यात केली जाते. या योजना उत्पन्न वाढवणं आणि संपत्ती वृद्धी करणं या दोन्ही हेतूसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. बॅलन्स फंड योजना 65 ते 75% शेअर बाजारात तर 25 ते 35% कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करतात. हे 2 मुद्द्यांबद्दल आधी नाईक सरांकडे. सो त्याच्या आधी थोडंसं अश्विन मी एक सांगेन की आता जर काय होतंय, म्हणजे आपण हा नवीन ऑप्शन म्हणून घेऊन येतोय, पण ऍक्च्युअली जर बघितलं तर हा ऑलरेडी लोकप्रिय झाला आहे. आपल्या गुंतवणूकदारांसाठी हा नवीन असा ऑप्शन नाहीये. कारण गेल्या काही दिवसांमध्ये बॅलन्स फंडामधली टोटल गुंतवणूक जवळपास 1 लाख करोडच्या आसपास ठेपली आहे. आणि त्याचं कारण काय? अवेअरनेस वाढलाय, म्हणजे अवेअरनेस खूप वाढलाय. त्याचं कारण काय आहे की व्याजदर जे सातत्याने घटणारे व्याजदर आहेत, त्यामुळे तो जो दैनंदिन, आतापर्यंत कसं होतं की दैनंदिन ज्या गरजा होत्या त्या फिक्स्ड डिपॉझिट सारख्या सोपा ऑप्शन मधनं त्याच्या गरजा भागल्या जायच्या, पण आता ते होत नाही. आणि मग त्यासाठी कुठेतरी गुंतवणूकदार आणि बँक्सना देखील काय झालंय की व्याजदर घटत आहे आणि फिक्स्ड डिपॉझिट्स वाढत जात आहेत, पण तेवढ्या प्रमाणात लोन्स घेतली जात नाही. मग ते पैसे गुंतवायचे कुठे हा प्रश्न येतो. तर त्यांना कुठेतरी काही बँकांना असं झालं की फिक्स्ड डिपॉझिट्स नसतील तरी चालतील, तर मग ते त्याच्या अनुषंगाने कुठेतरी बॅलन्स फंड रेकमेंड करताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे हा पॉप्युलर झालाय. आणि आता जसं तू म्हणाला की बाकी इक्विटी फंड्स असतात जे पूर्णतः 100% गुंतवणूक शेअर बाजारात करतात. यामध्ये एक असतं की 65 ते 75% साधारणतः ते शेअर बाजारात करतात. 25 ते 35% गुंतवणूक ही फिक्स्ड डिपॉझिट, बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये केली जाते. त्यामुळे काय होतं की एक ऑब्व्हियसली त्यांचा ऑप्शन असतो की तुम्हाला काही रेग्युलर रिटर्न देता यावे आणि त्याचबरोबर तुमचं जे भांडवल आहे त्याची वृद्धी देखील, कॅपिटल देखील अप्रिशिएट व्हावं, असे हे दोन्ही मुद्दे यामध्ये असतात. आणि त्या अनुषंगाने हे गेल्या काही दिवसांमध्ये खूप पॉप्युलर होताना आपल्याला दिसले. खरं. आणि या संदर्भात मग संपत्तीमध्ये नेमकी आपल्या कशी वाढ होते त्याच्याबद्दलचे पुढचे 2 मुद्दे कसे आहेत ते आता बघूया. तिसरा मुद्दा आपण बघूया. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढीला मदत होते, कारण कर्जरोख्यात केलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नियमित व्याजरूपी उत्पन्नाने योजनांना स्थिरता मिळण्यास मदत होते. आणि या पुढचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बॅलन्स फंड योजनेमधील गुंतवणूक संपत्तीच्या वर्गीकरणात विविधता निर्माण करण्यास सहाय्य करते. एक व्हेरिएशन येतं त्याच्यात. सो आपण ज्याला ऍसेट अलोकेशन म्हणतो की ऍसेट अलोकेशन समजा तुम्हाला करायचं तर ऑटोमॅटिकली ऍसेट अलोकेशन होतं. कारण कसं होतं की समजा तुम्ही 10 लाख रुपये गुंतवलेत एखाद्या बॅलन्स फंडमध्ये, तर त्यातले 65 म्हणजे 6,50,000 शेअर बाजारात गुंतवले गेलेले आहेत त्या स्कीममध्ये आणि 3.5 लाख फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि अशा प्रकारच्या. जसजसं मार्केट, जर शेअर बाजार मार्केट वरती वाढत गेलं तर काय व्हायला पाहिजे, थोडं तुम्ही प्रॉफिट बुकिंग ऍक्च्युअली करायला पाहिजे आणि फिक्समध्ये व्हायला पाहिजे. सो ते स्कीम ऑटोमॅटिकली करताना आपल्याला दिसतं. तर ज्यांना ऍसेट अलोकेशन असं करायचं नसतं स्वतःहून, ते ऑटोमॅटिकली कुठेतरी बॅलन्स फंडच्या रूपाने ऍसेट अलोकेशन होतं. जर मार्केट खालती गेलं तर ते जे कर्जरोख्यातले पैसे आहेत ते थोडे जास्त परत गुंतवणूक केली जाते शेअर बाजारातल्या स्कीम्समध्ये. सो कुठेतरी ज्या म्हणजे काय म्हणतात ना, गुंतवणूकदारांना फिल इट, शट इट, फॉरगेट इट असं जे आपण म्हणतो, त्या टाईपचा जर ऑप्शन हवा असेल तर बॅलन्स फंडचा ऑप्शन नक्कीच बघितला गेला पाहिजे. पण काय काळजी घेतली पाहिजे येत्या थोड्या वेळात आपण ते देखील डिस्कस करू. खरंय. आणि आता याच्यामध्ये नेमकी गुंतवणूक कोणी करायची किंवा कोण प्रिफर करतं गुंतवणूक, ते आता आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण बघूया पुढचे 3 मुद्दे. शेअर बाजारावर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक न केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांनी यात गुंतवणूक करावी. त्याच्यानंतर जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गुंतवणुकीच्या वर्गीकरणात वैविध्य निर्माण करण्यास फारसे उत्सुक नसणारे गुंतवणूकदार. यांनी आय थिंक ही गुंतवणूक करायला हवी. नाही, जसं मगाशी मी म्हटलं की फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर खूप कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा ओघ नक्कीच म्युच्युअल फंडकडे वळताना दिसतो आहे. पण मग जर तुम्ही सुरुवात करत असाल तर नक्कीच तुम्ही म्हणजे मी तर म्हणेन की बॅलन्स फंडच्या देखील आधी दुसरी कॅटेगरी असते डेट फंडची, तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.
पण समजा तुम्हाला नाही वाटते तुम्हाला इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करायची तर त्याऐवजी बॅलन्स फंड्स देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये जी जसं मगाशी मी म्हटलं की वैविध्यता ऑटोमॅटिकली निर्माण होते, ॲसेट अलोकेशन ऑटोमॅटिकली निर्माण होतं, तर त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. जोखीम जी आहे, रिस्क थोडीफार कमी होते ह्याच्यामध्ये. बॅलन्स फंड्समध्ये रिस्क कमी असते इक्विटी फंड्सपेक्षा, पण हे मानणं चुकीचं आहे की ह्यामध्ये बिलकुलही रिस्क नसते. आपण लिहिलं आहे की जोखीम कमी असते, पण म्हणजे त्या जोखीम मानाने कमी असं आपण नाही म्हणत. ॲब्सोल्युटली नाही, कारण 65% रक्कम ही परत शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. हे आपण नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. खरंय. आणि याच्या आयकर परताव्याच्या, आयकर आकारण्याच्या दृष्टीने काय नेमकी तरतूद आहे, त्याचा काय मुद्दा आहे महत्वाचा, तो आता आपण बघूया. हा पुढला मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. बॅलन्स फंड योजनेत जर 65% गुंतवणूक शेअर बाजारात केलेली असेल तर अशी योजना करदायित्व करता इक्विटी स्वरूपाची योजना म्हणून गणली जाते. पुढचा मुद्दा, गुंतवणूकदारांनी आपली जोखीम स्वीकारण्याची पात्रता विचारात घेऊन केवळ भरघोस आणि करमुक्त परताव्यासाठी सर्व गुंतवणूक बॅलन्स फंडमध्ये करणं योग्य नव्हे. आपण लोकांना अवेअर देखील करतोय. करेक्ट, ॲब्सोल्युटली. आणि हेच माझं म्हणणं होतं मगाशी की एक आहे ऑफकोर्स आता ॲज पर रूल्स जर एखाद्या स्कीममध्ये 65% जास्त गुंतवणूक शेअर बाजारात असेल तर त्यातनं येणारा डिव्हिडंड आणि कॅपिटल गेन हे 1 वर्षानंतर टॅक्स फ्री असतो. डिव्हिडंड टॅक्स फ्री असतो कधी देखील, आणि 1 वर्षानंतर जे काही कॅपिटल गेन होतात ते देखील टॅक्स फ्री असतं. आणि त्यामुळे ही खूप आकर्षक अशी दिसते. गेल्या काही दिवसांमध्ये मार्केट्स सातत्याने चांगले करताना दिसत आहेत, व्याजदर खालती येताना दिसत आहेत. त्यामुळे काय झालं आहे की जो शेअर बाजारातला त्यांचा 65% पोर्शन आहे तो तर चांगला करतोच आहे, तर 35% जे डेटमध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स टाईपच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत, तर व्याजदर घटत असल्यामुळे तो पोर्शन देखील चांगला करतो. आणि त्यामुळे ओव्हरऑल बॅलन्स फंड चांगले करताना दिसत आहेत. रिटर्न चांगले येत आहेत. काही फंड्स रेग्युलरली डिव्हिडंड देताना दिसत आहेत आपल्याला. सो हे सगळं दिसतं, प्लस टॅक्स फ्री आहे. सो म्हणजे हे टू गुड टू बी ट्रू असं वाटतं. आणि माझं असं म्हणणं असतं की एखादी गोष्ट टू गुड टू बी ट्रू असते तेव्हा थोडीशी त्यामध्ये रिस्क असते. जेव्हा मार्केट चांगले असतात तेव्हा रिस्क दिसत नाही, ती रिस्क कधी रिस्क वाटत देखील नाही. तर ते मात्र शक्यतो करून टाळावं की केवळ टॅक्स फ्री रिटर्न्स आहेत, ह्यामध्ये निगेटिव्ह कधी जाणारच नाही, असा जर तुम्ही विचार करून चाललात तर थोडंसं चुकीचं होईल. माझ्या मते जे पैसे तुम्ही 3 ते 5 वर्ष तुम्हाला नको आहेत, जो इक्विटी फंड्सना फंडा लागू होतो तो देखील तोच बॅलन्स फंड्सना लागू होतो. जे पैसे तुम्हाला इमर्जन्सीला लागणार नाही आहेत तेच पैसे तुम्ही हे बॅलन्स फंड्समध्ये गुंतवणूक करावी असं माझं नक्कीच सांगणं राहील. खरं आहे. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण 2 चार्ट बघणार आहोत. तर ज्याच्यापैकी एक चार्ट जो आहे तो इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स फंड कशा प्रकारे रिटर्न्स देतात, मग त्या अनुषंगाने काय नेमकं आपण करू शकतो या संदर्भात नाईक सरांकडनं जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पात्रा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बॅलन्स फंडचा फंडा नेमका काय तो आपण आज जाणून घेतोय. निखिल नाईक सरांकडनं आपल्या सोबत आहेत. सर पुढचा मुद्दा आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण बघूया म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर भांडवल बाजारातील घडामोडींचा परिणाम होतो आणि गुंतवणूकदारांनी आपली जोखीम स्वीकारण्याची क्षमता, इतर सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतच गुंतवणूक करायला हवी. आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही योजनेत पूर्ण किंवा अंशतः समभागावर आधारित गुंतवणूक असते तेव्हा गुंतवणूकदारांनी आपण केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन असल्याचं लक्षात ठेवायला हवं. दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. ॲब्सोल्युटली. आणि जो पहिला मुद्दा आहे ना तो एक डिस्क्लेमर सारखाच आहे की म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमी अधीन असते आणि हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याचे येणारे फ्लक्च्युएशन्स नेहमी आपल्याला आपल्या विचारात घेतले पाहिजेत. आणि जेव्हा जेव्हा आपण एखादी स्कीम चांगली आहे, एखादं गुंतवणुकीचा ऑप्शन चांगला आहे, बॅलन्स फंड आपण बँकेत गेलो आणि सांगितलं की इकडे 1% डिव्हिडंड येतोय पुढची गेली काही वर्ष, तर हे सगळं जितकं म्हणजे काय म्हणतात ना छान वाटत असतं तितकं देखील आपण केलेली जी गुंतवणूक आहे ती आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये किती मॅच होते हे बघणं आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याचदा असं मी बघितले काही गुंतवणूकदार ज्यांना मंथली डिव्हिडंडची गरज नाहीये पण ते मंथली डिव्हिडंड ऑप्शन घेतात कारण मंथली डिव्हिडंड दिला जातोय. पण मग त्यात आपल्याला जर वेल्थ क्रिएशन म्हणजे आपलं कॅपिटल ॲप्रिसिएशन जर आपल्याला हवं असेल तर डिव्हिडंड घेणं योग्य नाही. तसंच जसं जर कोणी म्हटलं की मला डिव्हिडंड 1% येतच राहणार पुढचे काही वर्ष आणि म्हणून मी याच्यावरतीच माझं पूर्ण दैनंदिन लाईफ अवलंबून ठेवू शकतो, तर ते देखील चुकीचं होऊ शकतं. कारण आम्ही काही फंड्सचा
अभ्यास केला होता बॅलन्स फंडचाच, तर 2010 ते 2015च्या दरम्यान जेव्हा मार्केटची कंडिशन एवढी फेवरेबल नव्हती तेव्हा काही फंड्सनी डिव्हिडंड स्किप देखील केला होता. सो माझं सांगण्याचं हे एक आहे, मी असं म्हणत नाही की बॅलन्स फंडांचा पर्याय वाईट आहे, पण याची देखील तयारी राहिली पाहिजे की एखाद्या महिन्यात डिव्हिडंड स्किप झाला, पहिली गोष्ट स्किप होऊ शकतो, आणि झाला तर आपल्याकडे दुसरं प्रोव्हिजन असणं आवश्यक आहे, बॅकअप प्लॅन पाहिजे. आणि जो दुसरा मुद्दा तू म्हणालास की जिकडे जिकडे शेअर बाजारातली गुंतवणूक येते ती गुंतवणूक ही दीर्घकालीन ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आपण काय करतो ना, आपण आधी देखील डिस्कस केलं तर पीपीएस सारखा ऑप्शन जो आहे, जो फिक्स डिपॉझिट टाईप आहे, जो शॉर्ट टर्म असला पाहिजे, त्याच्यात आपण 15 वर्ष पैसे ठेवण्याची आपली मानसिक तयारी असते. तशीच मानसिक तयारी जर आपली शेअर बाजाराशी निगडित असलेल्या गुंतवणुकीसाठी असेल तर त्याचे रिटर्न्स नेहमीच चांगले येऊ शकतील असं माझं मत आहे. खरंय. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, मात्र जाता जाता एक चार्ट आपण बघणार आहोत की इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स फंडनी कशा प्रकारे परतावा दिलेला आहे, आणि त्या अनुषंगाने नाईक सरांची एक थोडक्यात कमेंट घेऊया. आपण तो चार्ट बघूया. कालावधी आहे 2 वर्षाचा. सर्व बॅलन्स फंडांचा परतावा आणि यापैकी सर्वाधिक परतावा असे हे 2 चार्ट आहेत. 2 वर्षासाठी 12.12 आणि 14.57, 3 वर्षांसाठी 14.71, 20.71, असं करत करत 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्ष असं हे ड्युरेशन आहे. जर पहिला तक्ता जर आपण बघितला तो ॲव्हरेज रिटर्न्स देतोय 12% आसपास, आणि मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी बघताना 5 आणि 10 वर्षावरती फोकस केलं पाहिजे. आणि त्या रिटर्न्स तुम्ही जर बघितलं तर 5-7 वर्षाचा, जर 7 वर्षाचा साधारणतः 12% ॲव्हरेज रिटर्न दिसतोय, आणि सर्वाधिक कॅटेगरीमधला 15%चा दिसतोय. तर मला असं वाटतं की जर 10 वर्षाचा कालावधी मी पकडला किंवा 5 वर्षाचा कालावधी पकडला आणि त्यामध्ये मी 10 ते 12% गुंतवणुकीवरती रिटर्न्स मिळवू शकलो तर मला वाटतं की सक्सेसफुल होऊ शकतो. आपण आपल्या अपेक्षा थोड्या लिमिटेड ठेवल्या पाहिजेत आणि त्या तरच आपल्या अपेक्षाभंग होणार नाही. दुसरं, मगाशी जी मी म्हटलं की आता जे सगळे डिव्हिडंड्स मिळत आहेत बॅलन्स फंडमधनं 1% आहेत, तर ते कमी जास्त होऊ शकतात. त्याची तयारी, मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कधी कधी स्किप होऊ शकतात, हे तयारी ठेवली पाहिजे. जर शेअर बाजार व्यवस्थित नाही चालला तर ह्याच्या कॅपिटल व्हॅल्यूवरती देखील परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बॅलन्स फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. परत मी सांगेन, बॅलन्स फंड हा एक बेटर ऑप्शन आहे नवीन गुंतवणूकदारांसाठी एंट्री करण्यासाठी. थोडा कमी रिस्कवाला असा ऑप्शन आहे. आणि माझं म्हणणं असंच आहे की योग्य टाईम कालावधीसाठी तुम्ही जर योग्य गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनू शकता. खरं आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ खरं म्हणजे संपतच आली, पण अगदी काही शेवटचे सेकंद आहेत. तर काय काळजी घ्यायला पाहिजे, प्रामुख्याने कोणते 3 महत्त्वाचे मुद्दे? सो पहिलं, ह्यामध्ये शेअर बाजाराची रिस्क असते. दुसरं, डिव्हिडंड हा कायम तसाच राहील की नाही याची खात्री आपल्याला देता येत नाही, त्याची मानसिक तयारी ठेवणं आवश्यक आहे. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्विक रिटर्न्सच्या ऐवजी 5 ते 7 वर्षाची जर तुम्ही मानसिक तयारी ठेवून आलात, आणि आपण बघतो आपली फिक्स डिपॉझिट देखील आपण 3-3, 5-5 वर्ष रिन्यू करत असतो, तर त्यातल्या येणाऱ्या शेअर बाजाराची चढ उतारची मानसिक तयारी जर आपण ठेवली तर आपण नक्कीच या फंड्समधनं आपल्याला फायदा मिळू शकतो. खरं आहे. म्हणजे आज एक आणखी आपण वेगळा ऑप्शन समोर ठेवला, पण त्याचवेळी आपण कुठलंही रोजी पिक्चर प्रेक्षकांना दाखवलेलं नाहीये, तर त्यातलं वास्तव आपण त्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि अपेक्षा करूया की हे बारकावे लक्षात घेऊन तुम्ही बॅलन्स फंडमध्ये गुंतवणूक कराल. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. तेव्हा आज एक वेगळा ऑप्शन आम्ही तुमच्या समोर ठेवलेला आहे. जरूर या पर्यायाचा विचार करा, मात्र विचारपूर्वक आणि बारकाईने अभ्यास करूनच पावलं टाका. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.